हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एक्सप्लोरर फिजिक्स. आय एम ऋषिकेश विभूते. आपण जेई मेन्स या एक्झाममध्ये प्रिव्हियस इयरमध्ये आलेले क्वेश्चन्स पाहतोय. आपण चॅप्टर वाईज हे व्हिडिओ क्रिएट करतोय. सो आजचा व्हिडिओ आपला एका स्पेसिफिक चॅप्टरसाठी असेल अँड दॅट इज फ्लुइड मेकॅनिक्स. म्हणजे ज्यामध्ये आपण पास्कल लॉ, बर्नौलीज लॉ, सरफेस टेन्शन यासारखे बेस्ड कॉन्सेप्टवरती क्वेश्चन्स पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण फक्त जेई मेन्स 2023मध्ये आलेले क्वेश्चन्स फॉर फ्लुइड डायनॅमिक्स पाहणार आहोत. याहून तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स एक्सपेक्ट करायचे आहेत फॉर द नेक्स्ट इयर. सोबत आपण महत्त्वाचे तुम्हाला फॉर्म्युले पण सांगतोय, त्याचाही तुम्हाला फायदा होईल. सो जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म्युल्याची लिस्ट जर क्रिएट केलेली नसेल तर तुम्ही ती इथून मे बी क्रिएट करू शकाल. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करतोय पहिल्या प्रश्नापासून. बघा, क्वेश्चन नंबर 1 दिसतो तुम्हाला. असर्शन रिझनचा प्रश्न आहे हा. A spherical body of radius 5 plus or minus 0.1 mm having a particular density is falling through a liquid of constant density. The percentage error in the calculation of its terminal velocity is 4%. Reason आहे, the terminal velocity of the spherical body falling through the liquid is inversely proportional to its radius. तर सगळ्यात पहिल्यांदा टर्मिनल वेलॉसिटीचं इक्वेशन त्याच्या रेडियस सोबत कसं असतं हे जर तुम्हाला लक्षात नसेल तर ॲक्च्युली तिथंच तुम्हाला प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. जे टर्मिनल वेलॉसिटीचं इक्वेशन आहे ना ते रेडियसच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. ओके. सो हे जर इक्वेशन तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हा प्रश्न सॉल्वच नाही करू शकणार. ओके. ॲक्च्युली याचं थोडं मोठं इक्वेशन आहे. इट इज 2/9 into r square into rho 1 minus rho 2 into g पण येतो इथे एक डिवाइड बाय 9 into विस्कॉसिटी. हे अशा पद्धतीनं एक ह्याचा फॉर्म्युला येतो. या इक्वेशनमध्ये ही म्हणजे विस्कॉसिटी आहे त्या लिक्विडची आणि ही त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी आणि ही लिक्विडची डेन्सिटी. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे. आपण त्याच्यापैकी फक्त आर स्क्वेअर प्रोपोर्शनॅलिटी वगैरे घेतलेली आहे. तर रिझनमध्ये त्यांनी चुकीचं म्हटलेलं आहे की इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस. बरोबर, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस म्हटलेलं आहे. सो रिझन इथंच चुकलं. सो रिझन इज फॉल्स. ठीक आहे. पण आता मग असर्शन ट्रू आहे का फॉल्स आहे ते आपल्याला पाहायला लागेल. कसं पाहायचं, त्यांनी रेडियस काय दिलेली आहे पहा. द रेडियस इज गिवन टू बी 5 + or - 0.1 मिलीमीटर. म्हणजे ही काय आहे इथं, दिस इज द ट्रू व्हॅल्यू. ही ट्रू व्हॅल्यू आहे आणि हा 0.1 काय आहे, 0.1च आहे ना. हा 0.1 ह्याच्यामधला ॲब्सोल्यूट एरर आहे. लक्षात आलं. हा ॲब्सोल्यूट एरर आहे. मग आपण काय करू शकतो, रेडियस मधला पर्सेंटेज एरर काढू शकतो. पर्सेंटेज एरर इन रेडियस जे की काय असेल, ॲब्सोल्यूट एरर by true value into 100%, which is 0.1 by 5 into 100. किती होईल हे 10/5 होईल. म्हणजे 2% येऊन जाईल. पर्सेंटेज एरर रेडियस मधला 2% येऊन जाईल. आता पहा, टर्मिनल वेलॉसिटी ही रेडियसच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. बरोबर. तर आपण एरर प्रॉपगेशन हा जो सेगमेंट असतो मेजरमेंट या चॅप्टरमध्ये, पहिल्या चॅप्टरमध्ये, तिथं हे फॉर्म्युले पाहतो की जर असं इक्वेशन असेल की दिस क्वांटिटी इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ दिस क्वांटिटी, तर एरर प्रॉपगेशन कसा होतो, म्हणजे वेलॉसिटीमध्ये येणारा जो पर्सेंटेज एरर आहे, वेलॉसिटीमध्ये येणारा जो पर्सेंटेज एरर आहे दॅट विल बी, हे जे पॉवर आहे ना ती पॉवर मल्टिप्लाय करायची इंटू रेडियस मधला पर्सेंटेज एरर लिहायचा. म्हणजे 2 × 2%, दॅट इज 4% आन्सर यायला पाहिजे. म्हणजे टर्मिनल वेलॉसिटीमध्ये 4%चा एरर येईल. या फॉर्म्युल्यानुसार रेडियसच्या एररच्या डबल. हे बघा, हे डबल टॉईस आहे ना. कळलं. सो हे दिलेलं आहे. दिस इज असर्शन. सो असर्शन इज करेक्ट पण रिझन इज रॉंग. हे ऑप्शन चूज करा कोणता आहे पहा. सेकंड ऑप्शन है ना, असर्शन इज ट्रू बट रिझन इज फॉल्स. करेक्ट. पुढचा प्रश्न पाहूयात, लिहून घ्या हा. क्वेश्चन नंबर 2 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. द फिगर शोज अ लिक्विड ऑफ गिवन डेन्सिटी फ्लोइंग स्टेडीली इन हॉरिझॉन्टल ट्यूब ऑफ व्हेरियस क्रॉस सेक्शन.
क्रॉस सेक्शनल एरियाज ॲट ए इज 1.5 centimeter square and B is 25 mm square. If speed of the liquid at B is 60 centimeter per second, then PA minus PB is. PA आणि PB हे लिक्विडचे प्रेशर्स आहेत A आणि B पॉईंटला, डेन्सिटी दिलेली आहे आणि म्हणतात A आणि B हे त्या ट्यूबच्या ॲक्सिसवरचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे. तर बर्नॉलीचं इक्वेशन इथं लावावं लागणार आहे बघा, त्याशिवाय ऑप्शन नाही आहे. हे आपण असं ट्यूब दाखवतोय, तर ए पॉईंट इथं आहे आणि बी पॉईंट इथं आहे. ओके. एचा एरिया किती दिलेला आहे त्यांनी 1.5 सेंटीमीटर स्क्वेअर आणि बीचा एरिया किती दिलेला आहे 25 mm स्क्वेअर. हे एरिया झाले. आता वेलॉसिटी बघा, बी पॉईंटची वेलॉसिटी ती आहे 60 सेंटीमीटर पर सेकंड. इथली वेलॉसिटी माहिती आहे का, तर नाही आहे. ही वेलॉसिटी माहीत नाही. ह्याला आपण V1 नाव देऊ, हे V2 असेल. ओके. ह्याला एरियाला A1 नाव देऊ, या एरियाला A2 नाव देऊ. बर्नॉली लावण्यासाठी आपल्याला वेलॉसिटी माहीत करून घ्यायची असते. कशी माहीत करून घ्यावी, यूज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. तुम्हाला एरिया माहीत आहे 2 ठिकाणचे, वेलॉसिटी पण माहीत आहे, वी कॅन यूज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. सो मी इथे लिहितोय पहा, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ते काय असतं, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. बघा, हे तुम्हाला पाठ करावंच लागेल. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी हे खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे, या चॅप्टरमधलं लक्षात ठेवावं लागेल. SI युनिटमध्ये व्हॅल्यू टाकून देऊ. 1.5 इंटू, बघा हे सेंटीमीटर स्क्वेअर आहे, त्याला 10⁻⁻⁴ लिहावं लागेल मीटर स्क्वेअरसाठी. V1 वेलॉसिटी माहिती नाही आहे, त्याला असं लिहून टाकलं. A2 इज 25 mm स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻6 होईल आणि तिथली वेलॉसिटी आहे 60 सेंटीमीटर पर सेकंड, म्हणजे 60 इंटू 10⁻². हे अशा पद्धतीनं. ठीक आहे. आता बघा बरं काय काय जाईल. हा 10⁻⁻⁴ आणि हा -6 जाऊन 10⁻² शिल्लक राहिला. त्याच्यानंतर V1 इज इक्वल टू काय होईल, 25 इंटू 60 इंटू 10⁻⁻⁴ डिवाइड बाय 1.5. हे असं शिल्लक राहिलं. राईट. आता 1.5 जर तुम्ही 60ला जर डिवाइड केलात तर भाग जाईल का. 1.5 इंटू 4 केलं तर 6 होतं, पण आपल्याला 60 पाहिजे, म्हणजे हे इथं व्हायला पाहिजे 40 है ना. 25 इंटू 40 किती होईल, 25 चोक 100 असतं, अजून एक 0 इंटू 10⁻⁻⁴. सो हे 1, 2, 3 आणि 4 0.1 मीटर पर सेकंड अशी वेलॉसिटी झालेली आहे V1. ठीक आहे. व्हेरी गुड. आता आपण ए आणि बी पॉईंट्सला बर्नॉली अप्लाय करूयात. बर्नॉलीज इक्वेशन काय आहे, P1 प्लस H⁻g प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस H⁻g प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. मी H⁻g टर्म सेम का बरं लिहिलेली आहे सांगा बरं, कारण दोघं सेम हाईटवरती आहेत. सो हे कॅन्सल झाली टर्म. ठीक आहे. शिल्लक राहिलं P1 P2 आणि V1 स्क्वेअर V2 स्क्वेअर वाली टर्म. आपल्याला काय काढायचं आहे, PA मायनस PB. हे आहे PA. तिकडचा जो P2 आहे त्याला इकडं आणा, ते मायनस होईल PB इज इक्वल टू, ही वाली टर्म तिकडं न्यावी लागेल. सो हाफ इंटू रो कॉमन निघेल, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर शिल्लक राहील. डेन्सिटी किती आहे 1000. बरोबर. आता V2 स्क्वेअर बघा, हे V2 आहे, हे V2 आहे विच इज 60 सेंटीमीटर. त्याचा जर स्क्वेअर केला तर काय होईल, 60चा स्क्वेअर होईल 3600 इंटू 10⁻⁻⁴ होईल है ना. सेंटीमीटर म्हणजे 10⁻² असतं, त्याचा स्क्वेअर 10⁻⁴ होईल. मायनस हे बघा, हे V1 आहे 0.1. 0.1ला मी काय लिहू शकतो, याला असं लिहिता येईल का पहा बरं, 10 इंटू 10⁻² लिहिता येईल का याला, बघा बरं, लिहिता येईल ना, ह्याच्यासारखंच 60 इंटू 10⁻² सारखं. मग याचा जर स्क्वेअर केला तर काय शिल्लक राहील, मी इथं लिहिलं आहे
10चा स्क्वेअर 100 आणि हे 10⁻⁴ राहील. बरोबर. बघा लक्षात येते ही वाली टर्म कशी केली, राईट. झालं. तर 10⁻⁴ तुम्ही कॉमन घेऊ शकतात. 10⁻⁴ तुम्ही कॉमन घेऊ शकतात, त्याच्यासोबत मल्टिप्लाय होईल आणि फक्त 0.1 शिल्लक राहील बाहेर बाय 2. आणि मध्ये 3600 मधून 100 गेला, दॅट इज 3500. 3500 इंटू 0.1 इज 350/2. 350/2 आता तुम्ही सॉल्व करा. आय थिंक 175 आन्सर यायला पाहिजे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. द चेक करू हे आन्सर बरोबर आहे का. करेक्ट, सेकंड ऑप्शन. लक्षात आलं. लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 बघा स्क्रीनवरती दिसतोय. 8 equal drops of water are falling through air with a steady speed of 10 cm/s. If the drops coalesce, the new velocity is. बघा टर्मिनल वेलॉसिटी बद्दल बोलतायत ते, पण काय इथं सिच्युएशन की अगोदर सिंगल ड्रॉप होते, 8 सिंगल ड्रॉप, ते कोएलेस होत आहेत. कोएलेस म्हणजे ते मर्ज होऊन एक मोठा ड्रॉप बनवत आहेत, राईट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याच्यावर विचार करायचा आहे की हे असे 8 ड्रॉप आपण समजा काढले इथं. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे 8 ड्रॉप्स आहेत. ठीक आहे. यांची रेडियस माहीत नाही इंडिव्हिज्युअल किती आहे, आपण घेऊयात या एकाची रेडियस आपण r घेऊयात. ठीक आहे. आणि हे कंबाईन होऊन एक मोठा ड्रॉप बनवत आहेत समजा, ज्याची रेडियस आहे कॅपिटल R. सिंगल ड्रॉप. ठीक आहे. पहिलाच प्रश्न आजच्या व्हिडिओमधला टर्मिनल वेलॉसिटी आणि रेडियसच्या इक्वेशनवरती होता, आठवते. टर्मिनल वेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर. बाकी सगळं तर सेम असणार आहे ना या दोन सिच्युएशनमध्ये. म्हणजे रेन ड्रॉप्सच आहे शेवटी हा पण, म्हणजे याची डेन्सिटी नाही आहे बदललेली, एअरची विस्कॉसिटी नाही आहे बदललेली, एअरची डेन्सिटी बदलत नाही आहे, जी बदलत नाही आहे, बट आर इज गोइंग टू चेंज. म्हणजे आपल्याला ह्याची गरज आहे ह्या इक्वेशनची, आणि त्यासाठी आपल्याला आर किती झाला हे माहीत असलं पाहिजे. कोएलेस झाल्यानंतरचं रेडियस किती असेल हे माहीत असलं पाहिजे. आणि इथे एक मे बी मिस्टेक तुम्ही करू शकतात की 8 ड्रॉप एकत्र होत आहेत म्हणून याची रेडियस 8 पट व्हायला पाहिजे. मे बी असं तुम्ही मिस्टेक करू शकतात, ती नाही आहे करायची, तीच गडबड होऊ शकते. मग कसा करायचा हा सॉल्व प्रश्न, काय प्रॉब्लेम होते. 8 टाइम्स रेडियस का नाही होत, कारण समजा सिंगल ड्रॉपचं व्हॉल्यूम, म्हणजे सिंगल ड्रॉप म्हणजे या छोट्या ड्रॉपचं बरं का, स्मॉल ड्रॉपचं व्हॉल्यूम, स्मॉल ड्रॉपचं व्हॉल्यूम समजा आपण लिहिलं 4/3 पाय इंटू r³ लिहिलं, बरोबर. आणि हा जो मोठा ड्रॉप आहे ह्याचं बिग ड्रॉप व्हॉल्यूम जर लिहिलं समजा आपण, किती येईल 4/3 पाय कॅपिटल R³. स्फेरिकल आहे ना शेवटी. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, हे दोघं इक्वल असतील का. हे व्हॉल्यूम याच्या इक्वल दिसते का, ऑब्व्हियसली नाही. पण या 8 लोकांचं व्हॉल्यूम मिळून मात्र हे बनणार आहे, आणि हे सगळे इक्वल आहेत. देअरफॉर असं म्हणता येईल का 8 टाइम्स 4/3 पाय r³ म्हणजे हे व्हॉल्यूम इज इक्वल टू दॅट बिग व्हॉल्यूम, असं लिहिता येईल. म्हणजे 4/3 पाय गेलं बघा, 8r³ इज कॅपिटल R³. क्यूब रूट घ्या दोन्ही साईडला, 8चा क्यूब रूट होईल 2 इंटू स्मॉल r इज कॅपिटल. हे बघा हे अशा पद्धतीने इक्वेशन बनलं. म्हणजे ही रेडियस ॲक्च्युली याच्या फक्त डबल आहे, कळतंय. आता सिंगल ड्रॉप कितीच्या स्पीडनी पडत होते, 10 cm/s, राईट. सो मी इथे लिहितोय 10 cm/s इज प्रपोर्शनल टू स्मॉल r³ है ना. जुनी रेडियस स्मॉल r घेतले. आता नवीन वेलॉसिटी जी आहे ती कोणाला प्रपोर्शनल व्हायला पाहिजे, कॅपिटल R² ला प्रपोर्शनल व्हायला पाहिजे ह्याच्या रेडियसला. पण ही रेडियस कोणती आहे, 2r आहे. देअरफॉर ही जी नवीन वेलॉसिटी आहे ही प्रपोर्शनल यायला पाहिजे 2 इंटू स्मॉल r² राईट. लक्षात आलंय. सो दॅट इज इक्वल टू 4 टाइम्स स्मॉल r².
कळतंय? पण हे आर स्क्वेअर काय होतं? हे तर 10 सेंटीमीटर पर सेकंड होतं, म्हणून ही जी नवीन वेलॉसिटी आहे ही होईल 4 टाइम्स ऑफ दिस. लक्षात आले? 40 सेंटीमीटर पर सेकंड असं याचं आन्सर यायला पाहिजे, जे की पहिला ऑप्शन आहे. बघा, रेडियस डबल झाल्यामुळं टर्मिनल वेलॉसिटी 4 पट का झाली? कारण टर्मिनल वेलॉसिटी रेडियसच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे आणि रेडियस डबल व्हायला आहे, मग 2 टाइम्सचा स्क्वेअर किती होतं? 4. झाला आन्सर. हे असं ॲक्च्युली इथंपर्यंत जर तुम्ही आलात ना, हे पुढचं ओरली व्हायला पाहिजे. कळतंय? लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, पुढचा प्रश्न स्टेटमेंट्स दिलेले आहेत. प्रेशर इन अ रिझर्वॉयर ऑफ वॉटर इज सेम ॲट ऑल पॉईंट्स ॲट द सेम लेवल ऑफ वॉटर. बरोबर आहे. एका रिझर्वॉयरमध्ये जिथे तुम्ही वॉटर हे कंटेन केलेलं आहे तिथं सेम लेवलला सेम प्रेशर असतं. बरोबर आहे हे स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय? द प्रेशर अप्लाइड टू एनक्लोज्ड वॉटर इज ट्रान्समिटेड इन ऑल द डायरेक्शन्स इक्वली. हेही बरोबर आहे. हा पास्कल्स लॉ आहे की तुम्ही लिक्विडमध्ये, एनक्लोज लिक्विडमध्ये एखाद्या ठिकाणी जेव्हा प्रेशर एक्झर्ट करतात ते प्रेशर सगळ्या पॉईंट्सपर्यंत इक्वली पोहोचतं, सायमल्टेनियसली पोहोचतं, इन्स्टंटेनियसली पोहोचतं. सो दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहेत. 4th ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा काय दिलाय. हा पास्कल लॉचा प्रश्न आहे. अ हायड्रॉलिक ऑटोमोबाईल लिफ्ट इज डिझाईन टू लिफ्ट व्हेकल्स ऑफ मास 5000 kg. द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द सिलेंडर कॅरिंग द लोड is 250 centimeter square. The maximum pressure the smaller piston would have to bear is. बघा, स्मॉलर पिस्टन वरती मॅक्सिमम किती प्रेशर ठेवता येऊ शकतं असं विचारलंय. तर बघा, हा कितवा प्रश्न आहे आपला? काय म्हणतायत ते? हे असं मोठा एरिया आहे, हा मोठा पिस्टन आहे बरोबर, आणि इकडे छोटं पिस्टन असतं. हे डिझाईन असं असतं बरोबर. हे इकडं मोठं आणि इकडं छोटं. ते म्हणतात की ह्या छोट्या पिस्टनच्या तिथे मॅक्सिमम किती प्रेशर क्रिएट करता येईल. वेल, पास्कल लॉ काय म्हणतो? जेवढं एक्स्ट्रा प्रेशर इथं क्रिएट व्हायला आहे तेवढंच एक्स्ट्रा प्रेशर इथं सस्टेन करावं लागतं किंवा प्रोड्यूस होतं. प्रेशर सेम असतात, एरियामुळं फोर्स बदलत असतो है ना. आपल्याला प्रेशर काढायचं आहे तर आपण इथलं प्रेशर काढूयात ना. प्रेशर काय असतं? फोर्स अपॉन एरिया. फोर्स किती आहे? 5000 किलो. मग त्याचं आपल्याला वेट घ्यावं लागेल डिवाइड बाय एरिया. सो हे 5000 किलो इंटू जीची व्हॅल्यू 10 आणि एरिया आहे 250 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻⁴ आला इथं. ठीक आहे. बघा बरं किती आलं. मग हे 0 हा 0 कॅन्सल झाला. आता हे 25 दोन्ही 50 आणि मग 2 0 म्हणजे 2000 इंटू 10⁻⁴. हे आलं 20 इंटू 10⁻⁵ पास्कल. झालं 20 इंटू 10⁻⁵ पास्कल और 2 इंटू 10⁻⁶ म्हणता येईल, जे की त्यांनी ऑप्शन डी मध्ये दिलंय. बरोबर. लक्षात आलं? एवढंच प्रेशर आता इथे येणार आहे बरं का, वेगळं नसेल. लिहून घ्या. पुढचा प्रश्न करूयात. ॲसर्शन रिझन आहे बघा 6वा प्रश्न. काय म्हटलंय? वेन यू स्क्वीज वन एंड ऑफ अ ट्यूब टू गेट टूथपेस्ट आउट फ्रॉम द अदर एंड पास्कल्स प्रिन्सिपल इज ऑब्झर्व्ड. बरोबर आहे. एका एंडला तुम्ही दाबतात, लगेच इन्स्टंटेनियसली दुसऱ्या एंडनं त्या ट्यूबची तेवढी लेंथ कव्हर करून ते प्रेशर तेवढा फास्ट दुसऱ्या एंडपर्यंत जातं इन्स्टंटेनियसली. सो येस, इट इज पास्कल्स लॉ. रिझनमध्ये काय म्हणतायत? A change in the pressure applied to an enclosed incompressible fluid is transmitted undiminished to every portion of the fluid and to the walls of its container. Perfect आहे. हेच पास्कल्स लॉ आहे. सो पहिलं जे आहे ते काइंड ऑफ एक्सपेरिमेंटल प्रूफ देत आहेत आणि सेकंडचं रिझन आहे तो लॉ सांगतायत. सो दोन्हीही करेक्ट आहेत आणि त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन पण आहे, विच इज ऑप्शन डी. ठीक आहे. 7वा प्रश्न बघूयात. हा चांगला आहे बघा. A small ball of mass m and density rho is dropped in a viscous liquid of density rho naught. After some time, the ball falls with a constant velocity. What is the viscous force on the ball? बघा, कॉन्स्टंट वेलॉसिटीनं तो जातोय म्हणजे ती टर्मिनल वेलॉसिटी त्यानं अचीव केलेली आहे. ठीक आहे. तर आपण दाखवूयात. हे असं हा बॉल आहे समजा, हे असं लिक्विड आहे बाजूला
ओके, हे असं लिक्विड आहे बाजूला, पूर्ण सबमर्ज्ड आहे तो. ठीक आहे. आता या बॉलवरती लागणारे फोर्सेस कोणते कोणते आहेत? एक तर त्याचं स्वतःचं वेट आहे mg, नंतर बॉयन्सी एक लागतो आणि सोबत लागतो विस्कस फोर्स, ज्याला त्यांनी F नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता हा कॉन्स्टंट वेलॉसिटीने ड्रॉप होतोय, याचा अर्थ नेट फोर्सची व्हॅल्यू झाली 0. म्हणजे mg फोर्स शुड बॅलन्स बॉयन्सी प्लस विस्कस फोर्स. आणि मग विस्कस फोर्सचं इक्वेशन काय आलं? इट इज mg मायनस बॉयन्सी. कळते? आता हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, पण थोडं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे हे. मग कसं करावं? पहा, मास m तर दिलाय, पण आता बॉयन्सी काय असते? बॉयन्सीला थोडं नीट लिहून घ्यायचं. बघा, बॉयन्सी काय असतं? इट इज नथिंग बट वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड असतं. बरोबर? डिस्प्लेस्ड लिक्विड म्हणजे एवढं व्हॉल्यूम जे आहे ऑब्जेक्टचं, या व्हॉल्यूममध्ये किती लिक्विड आलं असतं त्याचं वेट है ना. मग याचं व्हॉल्यूम आपण V मानूयात. लेट व्हॉल्यूम इज V. ठीक आहे. हां, मग एवढ्या व्हॉल्यूममध्ये किती लिक्विड येईल त्याचं मास काढावं लागेल है ना. मास काय असतं? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. तर लिक्विडची डेन्सिटी काय दिली आहे? ρ0. हे आलं मास लिक्विडचं, इंटू इथं करावं लागेल G. लक्षात आलंय? ओके. पण आपल्याला हे जे V आहे हे अज्युम करावं लागलंय, प्रश्नामध्ये दिलं नव्हतं. म्हणजे या Vला आपल्याला समहाव रिप्लेस करावं लागेल. कसं रिप्लेस करू शकतो? पहा, मी इकडे लिहिलोय, ऑब्जेक्टचं जे मास आहे m, ऑब्जेक्टचं मास m दिलेलं आहे ना. m काय असेल? ऑब्जेक्टची डेन्सिटी इंटू त्याचं व्हॉल्यूम, जे की Vच आहे. म्हणून या Vला रिप्लेस करता येईल m/ρ नी. हा V इथं टाकून द्या. बॉयन्सी काय झाली मग? ρ0 इंटू m/ρ इंटू G. हे बॉयन्सी इथं टाकून द्या. सो विस्कस फोर्स आला mg मायनस ρ0/ρ इंटू mg कॉमन काढा, 1 मायनस ρ0/ρ. दॅट इज युअर विस्कस फोर्स. झाला आन्सर. हे ऑप्शन आहे, मॅच होतं बघा, चेक करून घ्या. ए ऑप्शन आहे, दिसतंय? लिहून घ्या. पुढचा प्रश्न करूयात आपण. 8 नंबर. येस, क्वेश्चन नंबर 8 पहा, खूप चांगला प्रश्न आहे हा. A mercury drop of radius 10⁻³ meter is broken into 125 equal size droplets. Surface tension of the mercury is 0.45 Newton per meter. The gain in surface energy is. बघा काय होतं इथं, मी सांगतो तुम्हाला. एक मोठा मर्क्युरीचा ड्रॉप आहे, हा असा सिंगल ड्रॉप मोठा. हा नंतर डिवाइड होणार आहे इक्वल साईजच्या 125 ड्रॉपलेट्स मध्ये. तर मी 125 तर नाही काढत बसणार, मी असे तुम्हाला 4-5 छोटे छोटे दाखवतोय. हा एकटा आहे, हे 125 आहेत. ठीक आहे. आता काय असतं ना, सरफेस टेन्शनमुळे प्रत्येक एका ऑब्जेक्टची, ह्या खास करून लिक्विडनी बनलेले जे ड्रॉप्स आहेत किंवा बबल्स जे असतात, सोप बबल वगैरे म्हणू शकता तुम्ही, ह्यांची एक सरफेस एनर्जी असते, ज्याला आपण ॲक्च्युली पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. ठीक आहे. सो द पोटेन्शियल एनर्जी ज्याला सरफेस एनर्जी पण म्हणतात, त्याचं इक्वेशन दिलं जातं सरफेस टेन्शन इंटू एरिया. एस म्हणजे सरफेस टेन्शन आहे. ठीक आहे. तर होतं काय, हा सिंगल ड्रॉप असताना याची काहीतरी एनर्जी आहे, ती काय असेल? याचं सरफेस टेन्शन इंटू याचा एरिया. हा स्फेरिकल एरिया आहे. हाच ड्रॉप आता 125 मध्ये जेव्हा डिवाइड होतो ना, तेव्हा सरफेस एरिया वाढतो. ठीक आहे, वाढतो. कारण जे इंटरनल काही बाजू आहेत ज्या सरफेसमध्ये नव्हत्या, म्हणजे आता असं समजा हे असं इथून ब्रेक व्हायला, राईट,
तर हा जो पोर्शन आहे हा सरफेसमध्ये काउंट होत नव्हता, पण आता तो बाहेर पडेल. हे समजा इथं आला असा, हा आला, तर तो जो मधला एरिया होता तो आता बाहेर आलाय, जे मधला रिजन होतं ते आता बाहेर आलंय. नवीन सरफेसेस क्रिएट होतात. जेव्हा जेव्हा एक मोठा ड्रॉप फुटतो तेव्हा नवीन सरफेसेस क्रिएट होतात आणि त्यामुळं एनर्जी वाढते. सो याची एनर्जी 125 लोकांची जास्त आहे कम्पेअर टू हा. आणि जो डिफरन्स असतो तेच आपल्याला सरफेस एनर्जीमध्ये गेन किती झाला असा प्रश्न विचारलेला आहे. कळतंय? सो आपल्याला ह्या एकाची रेडियस तर माहिती आहे, ही कॅपिटल आर आहे. आपण काय करूयात, या एका सिंगलची रेडियस स्मॉल आर मानूयात. अगोदर ते काढायचा प्रयत्न करू की हे स्मॉल आर किती आहे. कसं काढायचं, तर याचं जे व्हॉल्यूम असेल, आत्ताच एक प्रश्न केला आहे, ते कोएलएस जे होत होते ना, ते सेम लॉजिक. याचं जे व्हॉल्यूम आहे तेच या 125 लोकांचं असलं पाहिजे, टोटल व्हॉल्यूम. ठीक आहे. सो टोटल व्हॉल्यूम मस्ट बी इक्वल. त्यामुळं इथलं व्हॉल्यूम काय झालं, 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब. इकडचं एकट्याचं किती झालं, 4/3 पाय स्मॉल आर क्यूब इंटू 125. हे अशा पद्धतीनं म्हणजे 4/3 पाय कॅन्सल झाले. ठीक आहे. कॅपिटल आर क्यूब आलं, 125 स्मॉल आर क्यूब. आता तुम्ही क्यूब रूट घ्या. कॅपिटल आर इज 5 इंटू स्मॉल आर. म्हणजे ही जी रेडियस आहे ही याच्या 1/5 आहे. आता आपल्याला कॅपिटल आर तर दिला होता ना, किती दिला होता बघा, कॅपिटल आर दिलेला आहे आपल्याला, हे 10⁻³ आहे. मग स्मॉल आर पण आपल्याला लगेच लक्षात दिला आता 1/5 आहे हा, इंटू 10⁻³ मीटर. लक्षात आलं आहे. आणि सरफेस टेन्शन 0.45 आहे. ओके. मग आता आपण चेंज इन इट्स एनर्जी काढण्याचा प्रयत्न करूयात. सो बघा, फायनल एनर्जी जी आहे त्याला मी U2 लिहितोय. फायनल एनर्जी फॉर्म्युला काय, सरफेस टेन्शन इंटू एरिया. सरफेस टेन्शन इंटू एरिया लिहिला आपण सेकंड केसमध्ये. हा एका ड्रॉपचा, समजा ह्या एका ड्रॉपचं हे लिहिलं आपण, पण असे 125 आहेत ना, ते मल्टिप्लाय करावं लागेल कारण 125 एरिया आहेत आपल्याकडे. कळतंय? सो दॅट इज इक्वल टू 125 इंटू एस इंटू एरिया काय होईल, 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर. हा वाला रेडियस घ्यावा लागेल. ठीक आहे. ही झाली फायनल एनर्जी. इनिशियल एनर्जी काय होईल, एकच ड्रॉप आहे, 125 नाही आहेत, एकच ड्रॉप आहे हा वाला मोठा. सो सरफेस टेन्शन इंटू त्याचा एरिया, दॅट इज एस इंटू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. आपल्याला डेल्टा यू काढायचं आहे. सो सरळ सरळ दोघांना मायनस करा. सो मी जस्ट इथे लिहून ठेवतोय, मग आपण कॉमन काढूयात. 125 इंटू एस इंटू 4 पाय आर स्क्वेअर मायनस एस इंटू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. ठीक आहे. काय कॉमन निघेल पहा, एस इंटू 4 पाय कॉमन निघेल, बरोबर. एस इंटू 4 पाय कॉमन निघेल. ब्रॅकेटमध्ये काय राहील, 125 एक राहिलं इंटू स्मॉल आरचा स्क्वेअर, बघा ह्याचा स्क्वेअर होणार आहे है ना, ह्याचा स्क्वेअर, विच इज 10⁻6 राहील वर आणि खाली राहील 25 मायनस इथं काय शिल्लक राहणार होतं, एस इंटू 4 पाय तर गेलं, कॅपिटल आरचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर 10⁻6. तर हे 25 आणि 125 जाऊन 5 शिल्लक राहिले है ना. 10⁻6 तुम्ही कॉमन घेऊ शकतात. 10⁻6 एक कॉमन घेऊ शकतात. मध्ये काय शिल्लक राहिलं, 5 - 1 म्हणजे 4. आता 4 पायची व्हॅल्यू 22/7 एक लिहिली आणि सरफेस टेन्शन 0.45 होतं. हे अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. करूयात. मोबाईलवरती थोडं फास्ट होऊन जाईल ना. बघूयात किती येतं आन्सर. हां, 0.45 इंटू 4 इंटू 22 इंटू अगेन 4 होल डिवाइड बाय 7. 22.6
इंटू 10⁻⁻⁶. जास्त काही एनर्जीमध्ये गेन नाही आहे, पण ठीक आहे ना फरक काहीतरी. परफेक्ट. 2.26 इंटू 10⁻⁵. हेच आन्सर आहे, डी ऑप्शन. कळलं? लिहून घ्या. आणि हे सॉल्व करण्यासाठी याचा अर्थ तुम्हाला काय फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे? दिस इज द फॉर्म्युला. सो हा लिहून नसेल घेतलेला तुम्ही, मिस आउट झाला असेल तर आता ॲड करा. ठीक आहे, लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. कोणता आहे पुढचा? 9 नंबर आहे है ना. हां, क्वेश्चन नंबर 10 पहा. ऑलमोस्ट सिमिलर टाईपचा प्रश्न आहे. इफ 1000 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर of surface tension 0.07 having same radius 1 mm each combined to form a single drop in the process the released surface energy. बघा तिथं काय होतं मागच्या प्रश्नामध्ये, एक ड्रॉप 125 मध्ये डिवाइड होत होता. इथं उलटा आहे, इथं 1000 ड्रॉप कंबाईन होत आहेत म्हणजे त्याच्या रिव्हर्स एनर्जी आहे, रिव्हर्स प्रोसेस आहे है ना. मागच्या प्रश्नामध्ये एनर्जी आपल्याला द्यावी लागली होती, म्हणून तर त्याने गेन केली. इथं त्या 1000 ड्रॉप्सला आपली एनर्जी लूज करावी लागेल, म्हणजे मग एक सिंगल ड्रॉप बनेल. ठीक आहे. सो आपण इथं जस्ट एक रिप्रेझेंटेशन पर्पजसाठी डायग्राम बनवूयात. हे पहा, हे असे 1000 ड्रॉप्स आहेत असं मी दाखवतोय. ठीक आहे, आणि हे कन्वर्ट होऊन एक मोठा सिंगल ड्रॉप बनवतात. तर याची रेडियस आपण कॅपिटल आर घेऊ, यांची रेडियस आपण स्मॉल आर घेऊ. व्हॉल्यूम सेम करून आपण रेडियसमधला रेशो काढू शकतो, बरोबर. सो याचं एकट्याचं व्हॉल्यूम होईल 4/3 πr³. असे 1000 लोक इक्वल टू 4/3 π कॅपिटल R³. कॉमनवाली टर्म काढून द्या. सो 1000 R³ इज कॅपिटल R³. आता क्यूब रूट घ्या. 10r इज इक्वल टू कॅपिटल R. ठीक आहे. स्मॉल आर ची व्हॅल्यू 1 mm देण्यात आली होती. सो कॅपिटल R होणार आहे 10 mm. लक्षात आले या दोन व्हॅल्यू. याच्यानंतर आपण आता सरफेस एनर्जीवरती जाऊयात. इनिशियल सरफेस एनर्जी काय असेल तर 1000 ड्रॉप्स इंटू सरफेस टेन्शन इंटू एकाचा एरिया, दॅट इज 4 πr². आणि फायनल काय होईल, एकच सिंगल ड्रॉप आहे तर S इंटू 4 π कॅपिटल R². आपल्याला लॉस विचारलाय, म्हणजे हे मोठं आहे याच्यापेक्षा. ठीक आहे. लॉस इज इक्वल टू U1 - U2. लिहून टाका व्हॅल्यू. 1000 इंटू S इंटू 4 π स्मॉल R² मायनस S इंटू 4 π कॅपिटल R² म्हणजे हे बा इथं आहे ना. कॅपिटल R²ला आपण ॲक्च्युली असंही लिहू शकतो, थोडं सोपं पडेल काही है ना. कॅपिटल R²च्या जागी हे टाकून द्या 10r. 10rचा स्क्वेअर केला तर काय होईल 100 स्मॉल R². हे बघा, हे थोडं अजून जास्त सोपं जाईल कारण तुम्ही स्मॉल आर पण कॉमन घेऊ शकतात. ठीक आहे. काय काय कॉमन निघेल बघा, एकतर S कॉमन निघेल, 4 π कॉमन निघेल, R² पण कॉमन निघेल. मध्ये काय शिल्लक राहील, इथं राहील 1000, इथं काय राहील 100. व्हॅल्यू टाकायला सुरू करा. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू किती होती, खूपच लहान होते, 0.07 आहे वाटतं, बरोबर. तर हे 0.07 आहे, हे 422/7 आणि स्मॉल आर किती आहे 1 mm, त्याचा स्क्वेअर हे 10⁻³ आहे बरं का. त्याचा स्क्वेअर झाला 10⁻⁻6 मल्टिप्लाइड बाय 1000 मधून 100 गेले, हे आले 900. किती येईल आन्सर जरा बघा. आन्सर किती येईल जरा पाहूयात आपण. हे आणि हे कॅन्सल होऊन 10⁻² शिल्लक राहील. 10⁻² आणि हे इकडचे 2 0 कॅन्सल होतील. ओके. आणि काय शिल्लक राहील बघा, हे 88 इंटू 9 इंटू 10⁻⁻6 जूल. 88 इंटू 9 पहा बरं, 72, 2 हातचे आले 7, 8 9 72 आणि 7 79 इंटू 10⁻⁻6 जूल. आता बघा ह्याला कसं ॲडजस्ट केलं असेल, मे बी 7.9 केलेलं असू शकतं है ना. बरोबर, 7.92
इंटू 10⁻⁻⁴. परफेक्ट ऑप्शन ए. बघा 2 प्रश्न केले आपण. एकामध्ये कोएलएस होऊन मोठा ड्रॉप बनवतोय तेव्हा एनर्जी रिलीज होते, आणि एक ड्रॉप जेव्हा मोठ्यामध्ये कन्वर्ट होतो तेव्हा एनर्जी गेन केली जाते, आपल्याला द्यावी लागते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. कॅपिलरीचा दिसतोय. क्वेश्चन नंबर 11 बघा. कॅपिलरीच्या हाईटचा प्रश्न आहे. द हाईट ऑफ लिक्विड कॉलम रेज्ड इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ अ सर्टन रेडियस when dipped in liquid A vertically is 5 cm. हाईट 5 cm आहे. If the tube is dipped in a similar manner in another liquid B of surface tension and density double the values of A, then the height of liquid column raised in liquid B would be. सगळ्यात महत्त्वाची प्रश्न इथं आपल्याला एक तर ते इक्वेशन लक्षात आलं पाहिजे. कोणतं इक्वेशन? कॅपिलरीमध्ये जी हाईट कॉलम असते, लिक्विड कॉलम जो चढतो वर, त्याची हाईट असते 2s cos theta डिवाइड बाय r rho इंटू g. हे इक्वेशन असतं. त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे की 2 लिक्विडच्या केसेसमध्ये आपल्याला हे करायचं आहे कम्पॅरिझन. त्या 2 लिक्विडच्या डेन्सिटीबद्दल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सरफेस टेन्शनबद्दल पण सांगितलेलं आहे. रेडियस तर सेमच आहे, पण याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली नाही. नो इन्फो. दोन्ही केसमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट अँगल सेम घ्यावा लागेल, त्याशिवाय हा प्रश्न होणार नाही. सो ही आय थिंक इनसफिशियंट इन्फॉर्मेशन आहे, द्यायला हवं होतं त्यांनी. सो आपण थीटा अँगल, कॉन्टॅक्ट अँगल सेम अज्युम करतोय. ठीक आहे. थीटा अँगल सेम अज्युम करतोय. त्यामुळं एच कशाला प्रपोर्शनल झाला बघा. हा सेम आहे, जी सेम आहे, 2 पण सेम आहे, आणि ट्यूब पण सेमच आहे. एच प्रपोर्शनल झाला सरफेस टेन्शन बाय डेन्सिटी ऑफ द लिक्विड. राईट. तर पहिल्या केसमध्ये ती हाईट 5 सेंटीमीटर आहे. तर हे असं इक्वेशन झालं पहिलं. ठीक आहे. दुसऱ्या केसमध्ये त्याला आपण हाईट h डॅश म्हणूयात. ती कोणाला प्रपोर्शनल असेल? सरफेस टेन्शन आता डबल झालेलं आहे, डेन्सिटी पण डबल झालेली आहे. तुम्हाला लक्षात आलंय? हे परत कॅन्सल होणार आहे, हे. याचा अर्थ जी हाईट इथं बनली तीच परत इथं बनेल, कारण सरफेस टेन्शन पण डबल झालं, डेन्सिटी पण डबल झाली. म्हणजे असं इफेक्टच काही होणार नाही. फक्त सरफेस टेन्शन डबल झालं असतं तर हाईट डबल झाली असती, फक्त डेन्सिटी डबल झाली असती तर हाईट अर्धी झाली असती. पण सरफेस टेन्शन पण डबल व्हायले, डेन्सिटी पण डबल व्हायले. तो दोघांचा इफेक्ट कॅन्सल होऊन जाईल, कारण S/ρ इक्वेशन असतं. लक्षात आले? म्हणून h डॅश विल बी सेम ॲज द ओरिजिनल हाईट, दॅट इज 5 सेंटीमीटर. ठीक आहे. मीटरमध्ये 0.05 बनेल, पहिला ऑप्शन करेक्ट. पुढचा प्रश्न बघूयात. बघा क्वेश्चन नंबर 12 दिसतोय तुम्हाला. Surface tension of a soap bubble is 2 × 10⁻². Work done to increase the radius of the soap bubble from 3.5 cm to 7 cm. सोप बबलची रेडियस आपल्याला डबल करायची आहे, त्यासाठी किती वर्क डन लागेल असा प्रश्न आहे. ठीक आहे. सो हा आहे क्वेश्चन नंबर 12. ओके. हां, तर हे असं आहे अगोदर, आणि याला चेंज करून आपल्याला असं करायचं आहे. ठीक आहे. ही रेडियस आहे 3.5, ही रेडियस वाढवून आपल्याला 7 सेंटीमीटर करायची आहे. वर्क डन म्हणजे काय असतं? बेसिकली वर्क डन म्हणजे असतं काय? वर्क एनर्जी थेरममधलं किंवा वर्क एनर्जी पॉवर जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये वर्क डन इज नथिंग बट द चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी. किती पोटेन्शियल एनर्जी वाढली है ना. सो फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी. एनर्जीचं इक्वेशन आपण आत्ताच पाहिलं होतं. इट इज सरफेस टेन्शन इंटू एरिया. आता हा आहे सोप बबल. सोप बबलचा सरफेस एरिया काय असेल? 4π इंटू रेडियस स्क्वेअर. बरोबर. इथे एक छोटीशी प्रॉब्लेम होते. सी फॉर्म्युला बरोबर आहे, 4πr² इज फॉर्म्युला करेक्ट, पण सोप बबलला 2 सरफेसेस असतात. हा बाहेरचा 1 नंबर आणि 2 नंबर हा मधून पण सरफेस एरिया आहे. त्याला समजून घ्या. आपण जे लिक्विड ड्रॉपचे प्रश्न केले ना,
त्यामध्ये ते एंटायर ड्रॉप होता, तो वॉटर होतं मध्ये, मधल्या बाजूनं सरफेस नव्हता. इट वॉज अ सॉलिड कंटेनर काइंड ऑफ अ थिंग. इथं तसं नाही, इथं मध्ये हवा आहे, मग हे सोप सोल्युशनची लेअर आहे, परत बाहेर हवा आहे, म्हणजे दोनच ठिकाणी सरफेसेस बनतात. ओके, हे फक्त सोप बबलच्या केसमध्ये होतं. सोप सोल्युशनच्या केसेसमध्ये असं होतं की वरून आणि खालून दोन्ही ठिकाणाहून त्याला सरफेसेस मिळतात, 2 एरिया घ्यावे लागतात. म्हणून इथं 2 टाइम्स 4πr² असं तुम्हाला करावं लागेल दोन्हीही वेळेला, इथं पण आणि इथं पण, कारण दोन्ही सोप सोल्युशन आहेत शेवटी. सो U2 करत असताना आपण काय करतोय बघा आता, हे S इंटू 8πr² मायनस पहिल्या केसमध्ये S इंटू 8πr1², हे करून तुमचा आन्सर येऊन जाणार आहे. ठीक आहे, कॉमन काय निघेल, S इंटू 8π इंटू r2² मायनस r1². सरफेस टेन्शन किती होतं जरा पाहूयात आपण. सरफेस टेन्शन आहे 2 इंटू 10⁻² इंटू 8 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची आहे, इंटू आता पहा 7 सेंटीमीटर, राईट, 7चा स्क्वेअर जर केला तर 49 होईल, इंटू, तर महत्त्वाचं काय इथं 10⁻⁴ पण करावं लागणार, कारण की ते सेंटीमीटरचा स्क्वेअर व्हायला आहे, राईट. R1 आहे 3.5, 3.5ला मी 7/2 लिहू शकतो, त्याचा स्क्वेअर केला तर 49/4 होईल, इंटू 10⁻⁴, हे अशा पद्धतीने. आता काय होतं, इज इक्वल टू 2 इंटू 8 16 इंटू 22/7 इंटू 10⁻² इंटू, हे झालं. आता इथून तुम्ही 10⁻⁴ कॉमन काढताय आणि मध्ये काय शिल्लक राहिलं, 49 मायनस 49/4. लक्षात आलं इथपर्यंत कसं कॉमन काढलं आपण. ओके, 49 पण तुम्हाला कॉमन काढता येईल बघा, है ना. हे 10⁻⁶ झालं, एक 49 कॉमन निघेल आणि 1 मायनस 1/4 शिल्लक राहील. सो हा 7 आणि इथला 49 जाऊन 7 शिल्लक राहिला. सो 16 इंटू 22 इंटू 10⁻⁶ इंटू 7 इंटू 3/4, 1 मायनस 1/4 3/4, हा जाऊन इथं 4 शिल्लक राहिला. सो 88 इंटू 10⁻⁶ इंटू 21, हे अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे. थोडं मोठं कॅल्क्युलेशन आहे, बट ठीक आहे. 21 ना आता 88ला मल्टिप्लाय करा. 28 8 168, राईट, ह्याचे आले 16, परत 168 आणि त्याच्यात 16 जर ॲड केले 178 आणि 6 184 इंटू 10⁻⁶ जूल. ह्याला काय करतील ते 1.84 इंटू 10⁻³ करू शकतात. बघूयात एकदा. 18.4 इंटू 10⁻⁴. परफेक्ट, ऑप्शन ए. लिहून घ्या. पुढचा प्रश्न करूयात. खूपच सोपा प्रश्न आहे. मॅच द कॉलम आहे, युनिट्स आणि डायमेन्शनचा प्रश्न आहे. मॅच द कॉलम प्रश्न आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे, युनिट्स परफेक्ट निवडायचे आहेत. पहिलं आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचं आपल्याला युनिट शोधायचं आहे दिलेल्या कॉलममधून. सरफेस टेन्शनचं जे SI युनिट आपल्याला माहिती आहे, दॅट इज न्यूटन पर मीटर. ते तर इथं बिलकुलच नाही आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे बघा, है ना. हा 13व्या नंबरचा प्रश्न आहे. सरफेस टेन्शनपासून स्टार्ट करूयात आपण. बघा, तर ऑब्व्हियसली तुमच्या लक्षात नसणार आहे सरफेस टेन्शन जे SI युनिट आहे न्यूटन पर मीटर. समजा तेही लक्षात नाही आलं तर कसं करावं, डेफिनेशननी स्टार्ट करायचं. सरफेस टेन्शन इज फोर्स पर युनिट लेंथ, बरोबर. मग फोर्स काय असतो, त्याला आपण न्यूटन लिहितो, पण न्यूटनचं ऑप्शन नाही आहे. मग काय करायचं, फोर्सला तुम्ही काय लिहितात, MA, मास इंटू ॲक्झलरेशन. बघा इथून थोडीशी मदत होईल तुम्हाला. मास झालं kg, ॲक्झलरेशन झालं मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि खाली एक मीटर आहे बघा, हे दोघं गेले मीटर. आन्सर आलं kg पर सेकंड स्क्वेअर. हे सरफेस टेन्शनचं युनिट पाहिजे, kg पर सेकंड स्क्वेअर. दॅट इज 4th ऑप्शन. म्हणजे पहिल्याचं 4थं मॅच व्हायला पाहिजे, जे कुठं दिलेलं आहे, A आणि B या 2 ऑप्शनमध्ये आहे.
नंतर आता वेळ कसा कमी करायचा बघा. बी ऑप्शन जर तुम्ही चेक केलात, दोन्हीही ए आणि बी मध्ये त्याला थर्ड सोबत मॅच केलेलं आहे. सो इथून तर आपला आन्सर होणार नाही. सी कडे चला डायरेक्ट. सी काय आहे? विस्कॉसिटी. सी काय आहे? विस्कॉसिटी. विस्कॉसिटी म्हणजे इटा, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, राईट. आता ह्याचं कुठून इक्वेशन आणावं? तर एक स्टोक्स लॉ तुम्हाला आठवत असेल. एफ इज इक्वल टू 6 पाय इटा रेडियस इंटू वेलॉसिटी, है ना. ह्याचे युनिट टाकायला सुरू करा. आता फोर्स काय आहे? मास इंटू ॲक्झलरेशनच करावं लागेल, डिवाइड बाय यांचं तर काहीही युनिट असणार नाही, हे युनिटलेस कॉन्स्टंट्स आहेत. हे इटा आणि हे रेडियस इंटू वेलॉसिटी टाकायला सुरू करा. आता मास आहे kg, हे मीटर पर सेकंड स्क्वेअर, रेडियस आहे मीटर, वेलॉसिटी आहे मीटर पर सेकंड. हे पहा, हा 1 मीटर, हा 1 मीटर गेला, हा 1 सेकंड आणि इथला 1 सेकंड गेला. शिल्लक काय राहिलं? kg मीटर सेकंड. हे झालं विस्कॉसिटी. kg मीटर इनवर्स सेकंड इनवर्स. पहिलं. सो सीचं आन्सर यायला पाहिजे पहिलं. असं कोण आहे? पहिला ऑप्शन आहे. कळलं? असं चेक करायचं तुम्हाला. ओके, लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. 14 नंबर आहे तो. 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे ना, हा ॲक्च्युली डायमेन्शनल ॲनालिसिस आपण पाहतो युनिट्स इन डायमेन्शन या चॅप्टरमध्ये, तिथून उचलला गेला आहे. म्हणजे हा प्रश्न स्पेसिफिकली युनिट्स इन डायमेन्शनसाठी पण विचारला जाऊ शकतो. काय दिलेलं आहे? द फ्रीक्वेन्सी ऑफ ॲन ऑसिलेटिंग लिक्विड ड्रॉप may depend upon the radius of the drop, the density of the liquid and the surface tension of the liquid as nu equal to r power a, rho power b and s power c. ABC च्या व्हॅल्यू काढायच्यात आपल्याला. इक्वेशन अगोदर लिहून घेऊयात आपण. काय म्हटलंय त्यांनी पहा, की जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी ती डिपेंड करेल कशावर? प्रपोर्शनल आहे रेडियस पॉवर ए, त्यानंतर डेन्सिटी पॉवर बी आणि सरफेस टेन्शन पॉवर सी. व्हेरी गुड. ओके, सगळ्यात पहिल्यांदा जी फ्रिक्वेन्सी आहे ना, फ्रिक्वेन्सी त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला माहीत पाहिजे. फ्रिक्वेन्सी काय असते? 1/टाइम, म्हणजे t⁻⁻1 हा त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. रेडियस पॉवर ए याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय होईल? रेडियस इज लेंथ, सो लेंथ पॉवर ए होणार आहे. ठीक आहे. डेन्सिटी पॉवर बी ह्याला लिहायचं आपल्याला, डेन्सिटी पॉवर बी. डेन्सिटी काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज m⁻1 आणि व्हॉल्यूम इज L⁻3. याचं पॉवर बी करायला होतं आपण, म्हणजे काय होईल? m⁻1 L⁻−3b. कळलं? आता आलं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचं आत्ताच आपण लिहून घेतलं होतं. जर आठवत नसेल काही हरकत नाही, फॉर्म्युल्यावरून डिराईव्ह करायचं. सरफेस टेन्शन इज F/लेंथ. सरफेस टेन्शनचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय होईल मग? फोर्सचा काय असतो? m1 L1 T-2 अपॉन L, म्हणजे m1 T-2 हा होईल सरफेस टेन्शनचा, तो इथं वापरा. ठीक आहे. सरफेस टेन्शन पॉवर C म्हणजे ते m1 T-2 पॉवर C, म्हणजे m पॉवर C. ओह, माझी एक मिस्टेक झाली इथं, माझ्या आत्ता लक्षात गेली, मी तुमच्या आली असेल. m⁻1 पॉवर B आहे ना, इथं मला m पॉवर B करावं लागेल का नाही? मी m⁻1 कसं लिहू शकतो? चुकलं ना. हां, परत इथं येऊ, तर ते करेक्शन झालेलं आहे. परत इथं या, m पॉवर C एक आलं आणि T⁻⁻2C. आता या चौघांना इक्वेशनमध्ये टाकून द्या. कसं टाकून द्यायचं? देअरफॉर लेफ्ट हँड साईडला काय आहे? T⁻⁻1 आहे. T⁻⁻1 इज इक्वल टू R पॉवर A, हे बघा इथं आहे, L पॉवर A लिहिला. दुसरं इथं आहे M पॉवर B L⁻−3b आणि सगळ्यात शेवटचं इथं आहे M पॉवर C T⁻⁻2c. याला थोडंसं नीट रिअरेंज करूयात. एमचे कारण दोघं जण आहेत, त्याला लिहिणार आपण B+C. हे झालं M बद्दल. नंतर Lचे पण दोघं आहेत, L पॉवर A-3b
आणि टी पॉवर -2c हे अशा पद्धतीनं, आणि इथं आहे टी पॉवर -1. कसं कम्पेअर करणार? तर इथं m पॉवर 0 l पॉवर 0 घ्यावं लागेल, कारण नाही आहे, आणि इथे तर आलेले आहेत. आता कम्पेअर करता येईल है ना. देअरफॉर 0 सी m ची पॉवर कम्पेअर करतोय मी दोन्ही ठिकाणी. 0 इज इक्वल टू b प्लस c. त्याहून काय कळलं? b इज इक्वल टू -c हे आलं पहिलं इक्वेशन. ठीक आहे. त्यानंतर l बद्दल बघा. l ची पॉवर आहे 0 आणि तिथं आहे a -3b, म्हणजे a इज इक्वल टू 3b हे आलं दुसरं इक्वेशन. आता c कडे या, सॉरी टाईमकडे या. इथं आहे टाइम पॉवर -1 इज इक्वल टू तिकडं आहे -2c, म्हणजे c ची व्हॅल्यू आली 1/2. आता पहा, c ची व्हॅल्यू 1/2 आली हे कळलं. इथून b ची व्हॅल्यू किती झाली? -1/2. b ची व्हॅल्यू झाली -1/2 आणि मग a ची व्हॅल्यू काय झाली? -3/2. अशा या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला कळतात. बघा किती चांगला प्रश्न आहे हा. सो a व्हॅल्यू इज -3/2, b इज -1/2, c इज 1/2. ऑप्शन सेकंड करेक्ट आहे. लिहून घ्या. शेवटचा प्रश्न बघूयात. शेवटच्या प्रश्नासाठी असं काही लिहायची गरज नाही आपल्याला, मी असंच देतो है ना. हे लिहून घ्या अगोदर. ठीक आहे, पॉज करा थोड्या वेळासाठी व्हिडिओ, लिहून घ्या. मी लगेच तुम्हाला शेवटचा प्रश्न दाखवते. ॲसर्शन रिझन आहे. काय म्हटलेलं आहे? ॲसर्शन आहे, क्लोथ्स कंटेनिंग ऑइल ऑर ग्रीस स्टेन्स कॅनॉट बी क्लीन बाय वॉटर वॉश. एखाद्या कपड्याला जर ग्रीस किंवा जर तेल लागलं असेल तर ते पाण्याने निघत नसतं. बरोबर? तेल लागलेले जे कपडे असतात ते नॉर्मल पाण्याने आपण जेव्हा धुवायला लागतो नाहीत निघत. असर्शन हे बरोबर आहे. रिझन काय आहे त्याचं? बिकॉज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द ऑइल अँड ग्रीस अँड वॉटर इज ऑप्ट्यूस. ऑइल समजा एखाद्या ग्लासवरती तुम्ही समजा तेल पसरवलं ऑइलवरती आणि त्याच्यावर जर पाणी टाकलं तर आपण पाहतो ना, ते पाणी आहे त्या ऑइलवरती कसं असं घरंगळत जातं है ना. म्हणजे पाणी आणि ऑइल हे एकमेकांना अट्रॅक्टेड नाही आहेत, कारण त्यांच्यामधला जो कॉन्टॅक्ट अँगल आहे तो मोर दॅन 90 असतो, ऑप्ट्यूस असतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा एखादा आपला तेलाचा जर घरात डबा असेल, तेलाचा डबा त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे, रोजच्या आपण लंच किंवा डिनर स्वयंपाक बनवण्यासाठी जे आपण तेल ठेवतो, एखादी पवरी असू शकते तेलाची वगैरे, त्याच्यावरती जर पाण्याचं काही थेंब जर पडले त्या भांड्यावरती, तर ते पाण्याचा जो तिथं बनलेला जो ड्रॉप आहे तो असा एकदम वेगळ्या शेपचा बनतो, घरंगळून ते पाणी जायच्या स्टेटमध्ये असतं. राईट? ते का होतं? कारण वॉटर आणि ऑइलमध्ये ऑप्ट्यूस अँगल आहे आणि त्याच कारणामुळं ते स्वच्छ होऊ शकत नाही, पाणी ऑइलला काढू शकत नाही. ठीक आहे. ते स्वच्छ होण्यासाठी कॉन्टॅक्ट अँगल लेस दॅन 90 असायला हवा होता, म्हणजे ॲक्यूट. जर ॲक्यूट असतं तर स्वच्छ झालं असतं. बिकॉज ते ॲक्यूट नाही आहे, ऑप्ट्यूस आहे, स्वच्छ होऊ शकत नाही. सो रिझन पण बरोबर आहे आणि त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन पण आहे. सो पहिला ऑप्शन हा करेक्ट आहे. लक्षात आलं? सो अशा पद्धतीनं आपण 15 प्रश्न संपवलेले आहेत फ्लुइड डायनॅमिक्सचे. ठीक आहे. मी या सेगमेंटमध्ये अजूनही खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे, JEE प्रिव्हियस इयर्स म्हणून. तुम्ही तेही व्हिडिओ चेकआउट करू शकतात. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.